आज एका महत्त्वाच्या आरोग्य विभागाच्या दृष्टीने एका महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगानं ही एक सगळ्यांची तुमची बैठक आयोजित केली। बेसिकली आरोग्य विभागाने गट क आणि गट ड आमच्याकडच्या ज्या पोस्ट आहेत तर त्या पोस्ट भरण्यासाठीची आमची रिक्रुटमेंटची प्रोसेस सुरू केली आणि ही सुरू केल्यानंतर याच्यामध्ये या अनुषंगाने काही पद्धतीच्या वेगवेगळ्या बातम्या या मीडियामध्ये येत आहेत आणि त्या साधारणपणे अशा पद्धतीने येत आहेत की या सगळ्या परीक्षेमध्ये काहीतरी खूप मोठा घोळ आहे आणि त्या याच्यामुळे उमेदवार जे परीक्षा देत आहेत तर त्यांच्या मनामध्ये संभ्रम नाही निर्माण झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सगळे संबंधित आहेत तर त्यांना याची कुठेतरी खात्री वाटणं आवश्यक आहे की ही जी परीक्षा आरोग्य विभागाकडून घेतली जाते आहे तर ती अत्यंत व्यवस्थित त्याच्यासाठीची प्रोसिजर फॉलो केली जाते आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी नियमबाह्य किंवा घोळाच्या याच्याने होत नाहीयेत। तर त्याच्यामुळे याच्याबद्दलची वस्तुस्थिती सगळ्यांच्यापर्यंत पोहोचावी हे याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि म्हणून तुम्हाला सर्वांना याच्यामध्ये बोलवलं आहे। तर आता तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या कोविडच्या पार्श्वभूमीवरती काही विभागांना शासनाने पद भरण्यासाठीची परवानगी दिली आणि त्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग हा एक विभाग आहे। सुरुवातीला आम्हाला 50% पद भरण्यासाठीची परवानगी मिळाली आणि त्याच्यानंतर 100% पद भरण्यासाठीची आम्हाला परवानगी मिळाली। आता हे करत असताना जेव्हा आम्ही आरोग्य विभागाची सगळी पदं म्हणतो तर त्यावेळेला आपण एका गट क च्या यांनी जर बघितलं तर याच्यामध्ये आमच्याकडे एकूण 52 संवर्ग आहेत। म्हणजे कसं की तुमचे आपण म्हणतो की अधिपरिचारिका, आमचे लॅब टेक्निशियन आहेत, तुमचे एक्सरे टेक्निशियन आहेत, तर असे वेगवेगळे 52 वेगवेगळ्या केडरसाठीची आम्हाला परीक्षा घ्यावी लागते। आता हे घेत असताना अजून एक मुद्दा कसा आहे की त्याच्या अपॉइंटिंग अथॉरिटी म्हणजे नेमणूक करणारे अधिकारी हे वेगळे वेगळे आहेत। म्हणजे याच्यामध्ये आमच्याकडच्या ज्या 24 पोस्ट आहेत तर त्या राज्यस्तरावरच्या आहेत। मग त्याच्यासाठी आमचे मुंबई आणि पुण्याचे जे जॉईंट डायरेक्टर आहेत तर ते ह्या पोस्ट भरतात कारण त्याची अपॉइंटिंग अथॉरिटी त्या आहेत आणि उरलेल्या ज्या 28 पोस्ट आहेत तर त्याच्या अपॉइंटिंग अथॉरिटी हे सर्कलचे उपसंचालक म्हणजे आमच्याकडे एकूण 8 सर्कल आहेत तर त्याचे हे याच्यामध्ये उपसंचालक आहेत तर त्याचे हे नेमणूक करणारे अधिकारी किंवा आम्ही त्याला अपॉइंटिंग अथॉरिटी असं म्हणतो। आता हे करत असताना साधारणपणे 15 तारखेला म्हणजे दसऱ्याच्या दिवसापासून संध्याकाळी 8च्या सुमारास आम्ही ही सगळी जी काही तुमची ॲडमिट कार्ड आहेत, हॉल तिकीट आपण म्हणतो, तर ते वितरित करण्यासाठीची डाउनलोड करण्यासाठीची जी सुविधा आहे तर ती याच्यामध्ये उपलब्ध करून दिली। ही परीक्षा घेण्यासाठी आपल्या शासनाचाच एक निर्णय आहे की ज्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी परीक्षा आउटसोर्सिंगनी घेण्यासाठीची मान्यता दिली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही एजन्सी निवडल्यात आणि त्याच्यामध्ये ही न्यासा एजन्सी आहे की जिच्या मार्फत आपण ही परीक्षा याच्यामध्ये घेतो आहोत। आता मी स्पेसिफिकली ग्रुप सी बद्दल बोलते की याच्यामध्ये ही जी आमची ग्रुप सी ची परीक्षा आहे तर याच्यामध्ये एकूण आम्हाला 2869 एवढ्या पोस्ट आम्ही भरायच्या आहेत आणि हे भरण्यासाठी आमच्याकडे 4 लाखापेक्षा जास्त ॲप्लिकेशन्स आमच्याकडे प्राप्त झालेत आणि या सगळ्या याच्यासाठीचं त्यांना त्यांचे ॲडमिट कार्ड डाउनलोड होणं याच्यासाठीची जी सुविधा आहे तर ती 15 तारखेपासून दिलेली आहे। आता ॲडमिट कार्ड करताना दोन्ही गोष्टी आहेत की उमेदवार स्वतः डाउनलोड करू शकतो किंवा अजून एक दुसरी आम्ही मेथड ठेवली आहे की कंपनीकडून सुद्धा त्यांना त्यांच्या मेलवरती आणि त्यांच्या व्हॉट्सअपवरती हे पाठवलं जाईल आणि ही प्रोसेस सुरू झाल्यानंतर काही प्रकारच्या ज्या तक्रारी आहेत तर त्या याच्यामध्ये यायला लागल्या आहेत। आता म्हणजे मीडियामधून येत आहेत आणि याच्याबद्दलच्या जे 4-5 महत्त्वाचे इश्यूज आहेत तर ते कुठले होते की एक पहिलं महत्त्वाचं होतं की उमेदवारांनी जे ठिकाण मागितलं तर त्याच्यापेक्षा त्याला दूरचं ठिकाण मिळालं आहे। दुसरी गोष्ट काय झाली आहे की हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये मी जसं म्हणाले की 52 केडर आहेत आणि याच्यामध्ये कसं आहे की बऱ्याच पोस्टसाठी त्यांचं जे बेसिक क्वालिफिकेशन आहे ते सारखं असतं। मग त्याच्यामुळे कॅन्डिडेट्स वेगवेगळ्या पोस्टसाठी त्यांचे ॲप्लिकेशन्स करतात आणि त्याच्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांनी वेगवेगळ्या परीक्षांसाठीचा अर्ज केला आहे, त्यांनी फी सुद्धा त्याच्यासाठीची भरलेली आहे, परंतु या सगळ्या पोस्टसाठीची परीक्षा ही एकाच वेळेला होतीये आणि त्याच्यामुळे आम्ही परीक्षेला बसू शकत नाही आणि याच्यासाठीचे असलेले जे काही त्यांना त्यांची सेंटर्स आहेत परीक्षेची सेंटर्स तर ती वेगवेगळ्या ठिकाणी मिळाली असा एक होता। तिसरं एक असं होतं की त्यांचे
फोटो आहेत आणि त्यांची स्वाक्षरी आहे. तर या ज्या 2 गोष्टी आहेत तर त्या अस्पष्ट असल्यामुळे त्यांना ब्लर्ड आपण म्हणतो, तर ती त्यांना ॲडमिट कार्ड मिळत नाहीत अशी एक त्याच्यामध्ये हे केली आहे. नंतर चौथी तक्रार अशी होती की आम्हाला म्हणजे वेगवेगळ्या परीक्षेसाठी ॲप्लिकेशन्स केलेत, परंतु सकाळच्या परीक्षेसाठी वेगळं सेंटर मिळालं आहे आणि दुपारच्या सत्रासाठीचं आम्हाला वेगळं सेंटर मिळालं आहे अशी पण त्याच्याबद्दलची तक्रार होती. नंतर काही उमेदवारांनी त्यांनी फीस नाही भरली, कारण याच्यामध्ये आम्ही ॲप्लिकेशन आहे असं पूर्ण आहे असं कधी म्हणतो की त्यांनी बाकी माहिती भरली पाहिजे पण फीस पण दिली पाहिजे. तर त्याच्यामध्ये फीस न देता सुद्धा त्यांनी ॲडमिट कार्ड दिले अशी एक तक्रार होती. आणि साधारणपणे अजून एका नागपूर शहरासाठी नगर जिल्हा दिला आहे अशी एक तक्रार याच्यामध्ये आली होती. तर या साधारणपणे ज्या 4-5 प्रकारच्या तक्रारी आल्या तर त्याच्याबद्दलचं अगदी मी तुम्हाला खूप इलॅबोरेट नाही पण अगदी थोडक्यामध्ये कल्पना देते की याच्यामध्ये काय झालंय. आता पहिला मुद्दा काय होता की त्यांनी जे ठिकाण मागितलं तर त्या ठिकाणापेक्षा त्यांना वेगळं केंद्र याच्यामध्ये दिलेलं आहे. आता जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल तुमच्या उमेदवाराचा विचार करतो तर उमेदवाराला ॲडमिट कार्ड देताना त्यांनी कोणतं ॲप्लिकेशन दिलंय, कोणत्या पोस्टसाठीचं दिलंय ते ॲप्लिकेशन हे याच्यासाठीचा बेस पकडला जातो. म्हणजे समजा एखाद्या उमेदवारांनी तुमचे 4 पोस्टसाठीचं दिलेलं आहे तर त्याला 4ही पोस्टसाठीचं ॲडमिट कार्ड मिळेल. तर त्याच्यामुळे याच्यासाठीचं जेव्हा आपण देतो तर त्याला आपण म्हणतो की त्यांनी जेवढं त्याचं एक ॲप्लिकेशन कन्सिडर करावं आणि त्याप्रमाणे त्याचा स्वतंत्रपणे आपण याच्यामध्ये विचार करतो. आणि हे करत असताना एक बेसिक नियम कोणता पाळला गेला आहे की समजा त्यांनी नाशिक सर्कलसाठीचा पोस्ट भरले, नाशिक सर्कलमधल्या पोस्टसाठी त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं असेल तर त्याला नाशिक सर्कलमध्ये त्याचंच एक्झामिनेशन सेंटर येईल. हा याच्यामधला बेसिक नियम आहे आणि त्याच्यामुळे त्याप्रमाणे आपण याच्यासाठीचे हे दिलेले आहेत. आता समजा एखाद्या उमेदवारांनी 2 ॲप्लिकेशन्स केलेत तर त्याच्यामध्ये एक त्यांनी नाशिक सर्कलसाठी केलं आणि एक नागपूर सर्कल किंवा अकोला सर्कलसाठी केलं तर ऑब्व्हियसली त्याच्या एका नाशिकच्यासाठीचं त्याचं सेंटर येईल नाशिकमधलं आणि दुसरं जे काही सेंटर येईल तर ते त्यांनी नागपूर किंवा अकोल्याला भरलं असेल तर त्या ठिकाणी त्याला हे सेंटर मिळणार आहे. तर त्याच्यामुळे ही जी बेसिक कन्सेप्ट आहे तर त्याच्याने गेल्यामुळे या पद्धतीच्या तक्रारी याच्यामध्ये येतात. आता ही अट ठेवायची गरज काय आहे की याच्यामध्ये काय होऊ शकतं किंवा आमचे पूर्वीचे जे काही अनुभव आहेत तर याच्यामध्ये असं हे होतं की उमेदवार ज्या ठिकाणचा राहणार आहे तिथून तो परीक्षा देईल आणि तो दुसऱ्या ठिकाणी त्याच्या पोस्टसाठी क्लेम करेल. असं होताना काय प्रॉब्लेम येऊ शकतो की जे आमचे डिफिकल्ट एरियाज आहेत किंवा ट्रायबल एरियाज आहेत तर त्या ठिकाणी हे कॅन्डिडेट जाणार नाहीत किंवा जर ते गेले तर त्या ठिकाणी ते काम नाही करू शकत कारण ते अत्यंत डिफिकल्ट एरियामध्ये जातात किंवा गेल्यानंतर त्वरित ते त्यांच्या ट्रान्सफरसाठीचे पण ॲप्लिकेशन देतात. आणि म्हणून हा सगळ्याच परीक्षांसाठी आतापर्यंत आरोग्य विभागाने पाळलेला नियम आहे की ज्या ठिकाणी त्यांनी ॲप्लिकेशन दिलेलं आहे तर त्याच ठिकाणी त्याला आपण हे करत आहोत. बरोबर आहे. आता दुसरा मुद्दा होता की याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या परीक्षांसाठी अर्ज केला आहे, फी दिली आहे, परीक्षा मात्र एकाच वेळेला होत आहेत तर त्यांनी काय करावं. तर आता याच्यामध्ये मी आपल्याला पहिल्यांदाच थोडीशी पार्श्वभूमी दिली की आपल्याकडे एकूण 52 केडर आहेत आणि या 52 केडरमध्ये जर आपल्याला प्रत्येक केडरसाठी स्वतंत्र परीक्षा प्रत्येक रविवारी घ्यायची ठरली तर याच्यामध्ये 52 केडर त्या आमच्या 8 सर्कलमध्ये आहेत तर त्याच्यामुळे 52×8 होतील. आणि तसेच आमचे जे ब्युरो पण इन्क्लूड केले तर याच्यामध्ये असं होऊ शकेल की जवळजवळ 2 वर्षापेक्षा जास्त पिरियडसाठी आम्हाला या परीक्षा घेत राहावं लागेल. आणि म्हणून आतापर्यंत आम्ही सगळ्या ज्या काही आमच्या परीक्षा घेतल्या आहेत तर त्या एकाच वेळेला याच्यासाठीची परीक्षा घेतली जाईल याची पूर्ण कल्पना दिली आहे. आता हा विषय आज नाही आला. याच्यामध्ये जेव्हा आम्ही सुरुवातीला आमची जाहिरात दिली, आपण ही जाहिरात पाहिली तरी हरकत नाही माझी, तर या आमच्या दिलेल्या जाहिरातीमध्ये नंतर उमेदवारांना ज्या काही आम्ही सूचना देतो की तुम्ही कसं ॲप्लिकेशन करायचं आहे, काय करायचं आहे, तर त्याच्यामध्ये आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं की जी आमची वेबसाईट आहे त्याच्यावरती हे अत्यंत स्पष्टपणे दिलेलं आहे की याच्यामध्ये परीक्षा एकाच वेळेला होणार आहे आणि त्याच्यामुळे कॅन्डिडेटने आधी ठरवावं की त्याला कुठली परीक्षा द्यायची आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी हे करणं आवश्यक आहे.
तरी आम्ही याच्यामध्ये एक गोष्ट अशी केली आहे, ज्या 2 शिफ्ट केल्या आहेत, तर त्या करताना एक काही लॉजिक याच्यामध्ये वापरलं आहे. तर ज्या पोस्टसाठी 10वी ते 12वी पर्यंतचं क्वालिफिकेशन आवश्यक आहे, तर त्यांना आम्ही सकाळच्या शिफ्टमध्ये घेतलं आहे. आणि ज्याला तुमचं ग्रॅज्युएशन आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, तर या कॅन्डिडेट्सना आम्ही दुपारची शिफ्ट दिली आहे. म्हणजे साधारणपणे त्याच्या क्वालिफिकेशनप्रमाणे त्याला व्यवस्थित पद्धतीनं तो अप्लाय करू शकतो, हे याच्यामध्ये आपण एन्श्युअर करायचा प्रयत्न केलेला आहे. आता तिसरा जो मुद्दा, फोटो आणि तुमचं स्वाक्षरी ब्लर्ड असेल तर नाही होत, तर त्याच्यामध्ये आम्ही न्यासा कंपनीशी बोललो आहोत आणि याच्यामध्ये मेकॅनिझम आम्ही त्याच्यासाठीची डेव्हलप करतो आहोत की याच्यामध्ये त्याला ॲडमिट कार्ड दिलं जावं आणि त्याची आयडेंटिटी जी आहे तर ती सेंटरच्या ठिकाणी कशा पद्धतीनं ती त्यांनी खात्री करून घ्यायची आहे याच्याबद्दलची प्रोसिजर आणि याच्याबद्दलच्या गाईडलाईन्स आम्ही देतोय. त्याच्यामुळे याच्यासाठीची कुणी काळजी करायचं कारण नाहीये. त्यांचं जरी ब्लड फोटो आणि हे असेल तरी आपल्याला हे करायची गरज नाही. आता जे सकाळच्या आणि दुपारच्या याच्यासाठीचे वेगवेगळे जिल्हे मिळालेत किंवा वेगवेगळे सेंटर मिळाले आहेत, तर हा मुद्दा मी जो मघाशी सांगितला त्याप्रमाणे की जर तुम्ही 2 वेगवेगळ्या सर्कलमध्ये फॉर्म भरलेला असेल तर ती तुमची 2 सेंटर्स येतील. पण हे नक्की आम्ही एन्श्युअर करायचा प्रयत्न केला आहे, आम्ही म्हणण्यापेक्षा न्यासा कंपनीनी, की जर एका सर्कलमध्ये 2 पोस्टसाठी त्यांनी केलेलं असेल तर त्याच्यामध्ये त्याला एकाच ठिकाणी सेंटर मिळेल याची खात्री करण्याचा किंवा हे करण्याचा प्रयत्न नक्कीच याच्यामध्ये केला गेलेला आहे. आता अजून एक तक्रार होती की फी भरली आहे आणि फी नाही भरली आणि तरीसुद्धा त्याला ॲडमिट कार्ड दिलं गेलं आहे. तर जे आपल्याकडे एक्स सर्व्हिसमन आहेत, तर असे 9,000 साधारणपणे आपल्याकडे कॅन्डिडेट्स आहेत आणि ह्या 9,000 कॅन्डिडेट्सना शासन निर्णयच असा आहे की त्यांच्याकडून फीस घ्यायची नाही आणि म्हणून अशा 9,000 कॅन्डिडेट्सना आपण याच्यामध्ये त्यांचं ॲडमिट कार्ड दिलेलं आहे. आता नागपूरचा जो काही विषय होता तर त्याच्यामध्ये काय झालंय की नगर जिल्ह्यामध्ये नागापूर असं नावाचं ठिकाण आहे आणि त्या नागापूरचं परीक्षेचं केंद्र आहे आणि त्याच्यामुळे नगर आणि नगरमधलं नागापूर आणि आपलं विदर्भातलं नागपूर याच्यामध्ये स्पेलिंगमध्ये फरक सारखं तेच येतं आणि म्हणून करता काही लोकांचं कन्फ्युजन झालेलं आहे. परंतु ॲडमिट कार्ड डाउनलोड होत नाही किंवा काय अशा पद्धतीच्या तक्रारी याच्यामध्ये आलेल्या नाहीत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण याच्यामध्ये की खूप मोठी संख्या आहे केडर्सची आणि याच्यामध्ये नेमणूक करणारे अधिकारी सुद्धा आमचे 14 आहेत आणि या प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे आपण जर परीक्षा घ्यायची तर याच्यामध्ये आपल्याला अडचणी येऊ शकतात. अजून एक काय झालं की थोडंसं परीक्षा घेताना सहसा जेव्हा आम्ही सर्कल म्हणतो तर त्यावेळेला सर्कलच्या मुख्यालयालाच आम्ही परीक्षा घेतो. म्हणजे समजा नाशिक सर्कल आहे तर सगळ्या केडरची परीक्षा ही नाशिकमध्ये होईल. परंतु याच्यामध्ये कोविडमुळे काय झालंय की आम्हाला सोशल डिस्टन्सिंग पाळावं लागतंय आणि त्याच्यामुळे तुमची शाळांची आमची जी रिक्वायरमेंट आहे तर ती दुप्पट झाली आणि ॲप्लिकेशन्स पण 4 लाखापेक्षा जास्त आले. तर त्याच्यामुळे याचा जर विचार केला तर शाळांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढली आणि त्याच्यामुळे ही जी काही शाळांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढली तर त्यामुळे आम्हाला म्हणजे शाळा मिळण्यामध्ये पण अडचणी निर्माण झाल्या आणि म्हणून करता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती समजा नाशिकच्या हेडक्वार्टरला नाही मिळाले तर त्याच्यामध्ये नाशिक सर्कलमधल्याच इतर याच्यामध्ये की तुमचं जळगाव असेल तर अशा ठिकाणी करावं लागलं. हे पण सगळ्यासाठी नाही करावं लागलं. ज्या सर्कलमध्ये तुमच्या ॲप्लिकेशन्सची संख्या खूप जास्त आहे तर त्याच्यातलं एक नाशिक आहे, दुसरं पुणे आहे, पुण्यामध्ये 1,23,000 सव्वा लाख ॲप्लिकेशन्स आले आणि तिसरं आमचा अकोला सर्कल आहे. तर या 3 सर्कलमध्ये तुमच्या सर्कलच्या मुख्यालयाशिवाय तुमची जी पण सर्कलमधल्याच याच्यामध्ये शहरामध्ये त्यांना आम्हाला हे त्यांचं ॲडमिट कार्ड किंवा त्यांचं शाळेचं सेंटर याच्यामध्ये आलेलं आहे. आणि मी आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे साधारणपणे मागच्या सगळ्या ज्या काही परीक्षा आमच्या 8 ते 10 वर्षामध्ये घेतल्या गेल्या आहेत तर त्याच्यामध्ये हाच नियम फॉलो केला गेला आहे. आणि परत मला हा मुद्दा सांगायचा आहे की ही गोष्ट आपण आज नाही म्हणजे ॲडमिट कार्डच्या वेळेला विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना कळली आहे असा विषय नाही आहे. हे आपण जाहिरातीमध्ये नमूद केलं आहे, हे आपण दिलेल्या गाईडलाईन्समध्ये नमूद केलं आहे, हे वेबसाईटवर टाकलं आहे आणि अशा याच्याने आपण हे सगळं केलेलं आहे. आणि ही सगळी पार्श्वभूमी सांगायचा आमचा विभागाचा हेतूच हा आहे की याच्यामध्ये खरोखरीच अत्यंत प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे परीक्षा घ्यावी असा खरोखरीच आमचं सगळ्यांचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि जे कॅन्डिडेट्स आमच्याकडे येणार आहेत आज हे आमच्याकडे त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे म्हणजे या कॅन्डिडेट्सच्या मनामध्ये ज्या विभागासाठी ते अप्लाय करतायत तर त्याच्यामध्ये कुठेतरी साशंकता यावी ही गोष्ट खरोखरीच चांगली नाही आणि म्हणून जी काही वस्तुस्थिती आहे तर ती आपल्यामार्फत सगळ्यांच्यापर्यंत पोचवावी.
लोकांना असं नाही वाटलं पाहिजे की खरोखरीच आरोग्य विभागाची परीक्षा घेताना काही प्रॉब्लेम आहे, काही घोळ आहे. तर म्हणजे मला हे अत्यंत अगदी स्पष्टपणे सांगायचं आहे की दिलेल्या आपण काय म्हणूयात की प्रोसिजर प्रमाणे आणि जे काही आपण SOP ठरवून दिले तर त्याप्रमाणे या सर्व गोष्टी आमच्या विभागाकडून केल्या जात आहेत. तर त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती एवढीच राहील आपल्याला की हा सगळ्यांच्यापर्यंत मेसेज जाऊ द्यात, म्हणजे खरोखरीच विद्यार्थी येतानाच आमच्याकडे पॉझिटिव्ह विचार करून येतील की याच्यामध्ये या विभागाकडून केली जाणारी जी काही प्रोसेस आहे तर ती प्रोसेस खरोखरीच नियमाला धरून आहे. तर आणि अजून एक मला मुद्दा सगळ्यांच्यासाठी सगळ्या यांना मांडायचा आहे की याच्यापूर्वी पण काही ठिकाणी अशा तक्रारी म्हणजे असं येत होतं किंवा परीक्षेचा पेपर फुटला आहे किंवा काही लोक पैसे मागतायत, आणखीन पैसे मागून ते सांगतायत की आम्ही तुम्हाला पास करतो. तर म्हणजे आम्ही याला राज्यस्तरावरून पण मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी देतो. आताही मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की जर खरोखरीच अशा पद्धतीची कुठलीही तक्रार कोणालाही खरोखरीच सापडली तर त्यांनी आमच्याकडे विभागाला याच्याबद्दल अगदी आवर्जून कळवावं. आम्ही याच्यामध्ये खात्रीनं ॲक्शन घेणार आणि याच्यामध्ये कुठेही प्रॉब्लेम न येता आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचे कॅन्डिडेट्स आमच्यापर्यंत येतील, परीक्षा क्वालिटेटिव्हली घेतली जाईल या पद्धतीनं आमच्या विभागाचा प्रयत्न राहील. तर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा घोळ अजिबात नाही आणि प्रोसिजर व्यवस्थित फॉलो करून या गोष्टी चाललेल्या आहेत. कॅन्डिडेट्सना कुणाला जरी प्रॉब्लेम आला तरी आमचं कॉल सेंटर चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांचे फोन नंबर पण अवेलेबल आहेत. म्हणजे आमच्याकडे कॅन्डिडेट्सना जेव्हा त्यांना प्रॉब्लेम येतो तर त्यावेळेला आम्हाला अधिकाऱ्यांना इव्हन मंत्री महोदयांपर्यंत सुद्धा फोन येतात आणि आम्ही याच्यामध्ये येणाऱ्या त्यांचे जे काही कन्सर्न असतील तर त्याला आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय की समजा हे असेल तर त्याला काय करायचं आहे, त्यांनी कुठे जायचं आहे. तर अशा पद्धतीच्या ज्या त्यांच्या हे आहेत तर त्या आम्ही त्याचं निराकरण करायचा प्रयत्न करतो आहोत. तर त्याच्यामुळे मंडळी एवढंच आपल्या सर्वांना सांगायचं होतं. आपणही परीक्षेबद्दलचं खूप पॉझिटिव्हपणे विचार करा आणि जेव्हा आम्ही एवढ्या सगळ्यांच्या माध्यमातून हे पोचवायला बघतोय तर त्याच्यामुळे सगळ्या उमेदवारांच्यापर्यंत पण हे पोचतील आणि ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आणि जी कॅन्डिडेटची निवड होईल तर ती त्यांच्या गुणवत्तेवर त्यांनी केलेल्या अभ्यासावरच होईल. तर एवढा विश्वास सगळ्यांनी बाळगावा एवढं मला आपल्या सर्वांच्या मार्फत सगळ्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे. मंडळी धन्यवाद. मॅडम आपण म्हणत आहोत